सर्वांना नमस्कार। माझ्या श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी एक शेपूच्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी बघा आपण काय काय साहित्य लागते ते आपण बघूयात। तर इथं मी घेतलेली आहे शेपूची भाजी आणि चिरून घेतलेली आहे, धुतलेली आधी, नंतर चिरून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये ॲड करण्यासाठी मी हे मिक्स डाळी वापरलेल्या आहेत। ह्या मिक्स डाळीमध्ये मसूर डाळ, तूर डाळ, चणा डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ अशा मी 4 का 5-6 प्रकारच्या डाळी मिक्स केलेल्या आहेत। अजून आपल्याकडे दुसरी कोणती डाळ असलं तर ती सुद्धा आपण ॲड करू शकता। तर ही शेपूची भाजी आपण बनवूयात। आणि हे शेपूची भाजीमध्ये ह्या डाळी यूज करण्यामागे एकच उद्देश माझा असतो की मुलं काय डाळी वगैरे खात नाहीत, वरण खात नाहीत, तर भाजीमध्ये ॲड केल्यानंतर ती छान पण लागते आणि त्याची चव पण वेगळीच चव लागते। तर ह्या डाळी मी सगळ्या आधी पाण्यात घालून थोडे एक 10 मिनिटापूर्वी पाण्यात घातलेल्या आहेत। त्याच्यामुळे ही डाळी बघू शकता तुम्ही अशी हे झालेली आहे, म्हणजे थोडी शिजल्यासारखी झालेली आहे। तर आपण ठेवूयात, आता गॅस सुरू करूयात। ही कढई मी त्यावरती ठेवलेली आहे, तुम्ही बघू शकता। आणि ही कढई तुम्हाला दिसत असेल काळी भोर अशी, पण मला हे असं एक सांगावंसं वाटतं की माझ्याकडे बोरचं पाणी उपलब्ध आहे आणि नळाचं पाणी अवेलेबल नाही आहे। त्याच्यामुळे मी किती घासलं वगैरे तर हे आतलं पण काळं राहतं आणि बाहेरून पण काळं राहतं, ते किती घासलं तर निघत नाही आहे। ह्याच्यामध्ये हे तेल घालूयात। माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तेल गरम होईपर्यंत आपण वाट बघूयात, एक 5 मिनिटं आपण। माझ्याकडे ह्या भाजीसाठी लसूण वगैरे थोडंसं आवडत नाही आहे, त्याच्यामुळे मी लसूण आणि अद्रकाची पेस्ट केलेली नाही, घातली नाही। आपण ऑप्शनल आहे ती, त्याच्यामध्ये ह्या भाजीमध्ये लसूण आणि अद्रकाची पेस्ट करून तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि माझा व्हिडिओ कसा वाटला, रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। ह्या ज्या आपण डाळी ओल्या म्हणजे पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत 10 मिनिटापूर्वी, ह्या सगळ्या डाळी आपण अशा टाकायच्या ह्याच्यामध्ये। आणि आपण ही शेपूची भाजी धुवून घेतली आहे, धुवून चिरून घेतलेली आहे। ही भाजी पण त्याच्यामध्ये ॲड करायची आणि गॅस बारीक केलेला आहे मी, कारण करपू नये म्हणून। आणि मला कमेंट करून सांगा की कोणाकोणाला शेपूची भाजी आवडती। आपण ह्याच्यामध्ये आता ॲड करूया हळद पावडर 1 चमचा, तिखट 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमचे घालते मी। आणि हे धना पावडर आहे आणि ही कसुरी मेथी मी प्रत्येक माझ्या रेसिपीमध्ये तुम्ही पाहतच असताल, ही कसुरी मेथी मी टाकत असते। चवीनुसार मीठ। आपण आता ही हलवायची भाजी सगळी व्यवस्थित।
माझ्या हातामध्ये हा मोबाईल आहे, त्याच्यामुळे एका हाताने थोडंसं हलवायला थोडंसं अवघड पडत आहे, तरी मला तुम्ही समजून घ्या. आणि या शेपूची भाजी अजून एक मी प्रकार तुम्हाला सांगते की ही भाजी आपण पीठ टाकून पण बनवू शकतो, त्याचा भरडा टाईप डाळीच्या ऐवजी. पण डाळी मिक्स केल्यामुळं कसं आपल्या शरीरात प्रोटीन जातं आणि प्रोटीन आपल्याला आवश्यक पण आहे शरीरासाठी. प्रोटीनमुळं मेटाबॉलिझम छान राहतं आपल्या शरीराचं. ज्याला कोणाला वेट लॉस करायचं आहे त्यांनी प्रोटीन खावं असं मला वाटतं. आपण हे थोडंसं तेल टाकूयात. बघा ही भाजी तुम्हाला कशी वाटते. याच्यामध्ये लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकलं तर वाह क्या बात आहे. पण माझ्याकडे पोरांना थोडंसं लसूण आणि अद्रक नाही आवडत आहे, त्याच्यामुळे मी नाही टाकलं. एक 10 मिनटं आपण ही शिजू द्यायची भाजी. आणि किंचितसं पाणी टाकायचं, जास्त नाही, थोडंसं. आणि आपल्याला मंद आचेवर एक 10 मिनटं ही वाफ येऊ द्यायची भाजी. ह्याच्यामध्ये सगळ्या आपण डाळी घातलेल्या आहेत, सगळ्या प्रकारच्या. चणा डाळ, मूग डाळ, मसूर डाळ, तुरीची डाळ आणि उडदाची डाळ पण. कारण मी थोडंसं पाणी जास्त टाकलं, कशामुळं तर हे शेपूची भाजीसुद्धा थोडीशी कवळीच आहे, ती निब्बर नाही आहे. तरी पण थोडंसं शिजण्यासाठी मी थोडंसं टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही. आणि नक्की सांगा माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि लाईक करा आणि शेअर करा. आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. तर हे तुम्ही बघू शकता कशी दिसते ही भाजी. एक 5 मिनटं उकळी येऊ द्यायची छानपैकी. ह्याच्यासोबत ज्वारीची भाकरी खूप छान लागते शेपूच्या भाजीसोबत, किंवा तांदळाची भाकरी पण छान लागते. आपल्या आवडीनुसार कोणतीही भाकरी आपण ह्याच्यामध्ये भाकरी ह्याच्यासोबत आपण खाऊ शकता. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि बघितल्याबद्दल धन्यवाद, मनापासून धन्यवाद.